व्हॉट्सअप स्टेटस ठेवणाऱ्या लोकांचे प्रकार। आता काही लोक ओकेजनली व्हॉट्सअप स्टेटस टाकतात, म्हणजे एखाद्याचा वाढदिवस असेल किंवा अॅनिव्हर्सरी असेल तरच ते स्टेटस टाकतात। काही लोक स्टेटस टाकतात शुभ दुपार, शुभ सकाळ, शुभ संध्याकाळ आणि शुभ रात्री। काही लोक व्हॉट्सअप स्टेटसचा वापर लोकांना जाळण्यासाठी करतात, म्हणजे कुठेतरी फिरायला जातील, चांगल्या ठिकाणी जातील, मग तिथले फोटो काढतील, तिथं बघतील कमी खातील कमी पण फोटो जादा काढतील आणि ते व्हॉट्सअप स्टेटसला ठेवून लोकांना जाळण्याचा प्रयत्न करतील। काही लोक अल्बम सारखे स्टेटस ठेवतात, म्हणजे दिवसाला 30, 40, 45, 50 असे स्टेटस ठेवतात। ती लोक येतात खूप रिकामचोट लोक। काही लोक असतात बळजबरीने स्टेटस ठेवणारे लोक, म्हणजे त्यांना स्टेटस ठेवण्यात काहीच इंटरेस्ट नसतो, पण त्यांची बायकोच्या भीतीने बळजबरी स्टेटस ठेवतात किंवा बायको स्वतः फोन घेऊन स्वतः स्टेटस ठेवतात। आता प्रेमभंगी लोकांचे स्टेटस वेगळे असतात, त्यांचा प्रत्येक स्टेटस हा रडका असतो। आता काही लोक असतात धार्मिक स्टेटस ठेवणारे लोक, हे लोक फक्त अमावस्या सोडून बाकी सगळ्या सणांचे, वार चतुर्थ्यांचे सगळ्यांचे स्टेटस ठेवणारे लोक, म्हणजे चतुर्थीचं स्टेटस, एकादशीचं स्टेटस, पौर्णिमेचं स्टेटस। व्हॉट्सअपच्या स्टेटस थ्रू मोटिवेशन देणारे, फुकटचे सल्ले देणारे लोकांचं स्टेटस तर वेगळंच असतं। आणि बायांच्या स्टेटस बद्दल तर विचारूच नका। नवा हार घेतला लगेच स्टेटस, नवी साडी घेतली लगेच स्टेटस, नवी चप्पल घेतली लगेच स्टेटस, नवा चाप घेतला, क्लिप घेतला लगेच स्टेटस। काही स्टेटस ठेवणारे नमुने तर वेगळेच असतात, ते त्यांच्या स्टेटस मधून रोहित शर्मा, विराट कोहली, अंबानी, त्याच्यानंतर नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देतात। काही लोक तर असे हरामखोर आहे, डायरेक्ट बोलता येत नाही म्हणून स्टेटस ठेवून टिचवी द्या। थोडक्यात सांगायचं झालं तर माणसाच्या व्हॉट्सअप स्टेटसवरून तो माणूस कसा आहे हे आपण सांगू शकतो।